महाराष्ट्र माझा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्रातील विविध प्रकारचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रस्तुत व्हिडिओमधून आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा जो GR आहे अर्थात शासन निर्णय, नियम, अटी, पात्रता ही संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। राज्य सरकार आता जनतेला देवदर्शन घडवणार आहे। पात्र व्यक्तीच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे। केवळ राज्यातीलच नाही तर परराज्यातील तीर्थस्थळांना जाता येणार आहे। या महत्त्वाच्या योजनेची घोषणा केल्यानंतर तिच्याविषयी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता होती आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू सध्या झालेली आहे। या योजनेचे शासकीय परिपत्रक सुद्धा अर्थात GR निघालेला आहे। त्यामध्ये या योजनेच्या अटी, शर्ती, नियम आणि वय आदींची इत्थंभूत माहिती या GR मध्ये देण्यात आलेली आहे। यामध्ये राज्यातील 66 तीर्थक्षेत्राचा समावेश आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत राज्यातील एकूण 66 तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आलेला असून यामध्ये सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, चैत्यभूमी, माउंट मेरी चर्च, मुंबादेवी, वाळकेश्वर मंदिर, गोराई येथील विश्व विपश्यना पॅगोडा, शिर्डीचे साई मंदिर, पंढरपूरसह राज्यातील अनेक मोठ्या स्थळांचा याच्यामध्ये समावेश आहे। यासोबतच इतर राज्यातील जम्मू काश्मीर, दिल्ली, उत्तराखंड, झारखंड, उत्तर प्रदेश, ओरिसा, बिहार, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ या राज्यातील सुद्धा प्रमुख देवस्थानांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये पात्र व्यक्तीची निवड करण्यात येणार आहे। या सदर योजनेवर अंकुश ठेवण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे। जिल्हास्तरीय समिती संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे। ही समिती याविषयीच्या अर्जाची छाननी करून पात्र व्यक्तीची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल। काय आहेत या योजनेसाठी अटी आणि शर्ती? तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना 60 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा यात्रेकरूंना अधिकार असणार। प्रवास खर्चाची प्रतिव्यक्ती मर्यादा 30,000 कमाल आहे, म्हणजे जास्तीत जास्त। यामध्ये भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे। लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार आहेत अशा कुटुंबांना यामध्ये लाभ मिळणार नाही। ट्रॅक्टर वगळून इतर 4 चाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही। यामध्ये महाराष्ट्रातील जी तीर्थक्षेत्रे आहेत त्यामध्ये सिद्धिविनायक मंदिर मुंबई, महालक्ष्मी मंदिर मुंबई, चैत्यभूमी दादर मुंबई, माउंट मेरी चर्च वांद्रे मुंबई, मुंबादेवी मंदिर मुंबई, वाळकेश्वर मंदिर मलबार हिल मुंबई, विश्व विपड्डना पॅगोडा गोराई मुंबई, तसेच विश्व विपश्यना पॅगोडा मुंबईमध्ये, तसेच चर्च ऑफ आवर लेडी ऑफ हेल्थ कॅवेल, तसेच सेंट अँड्र्यू चर्च, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च, सिब्ज औद्योगिक क्षेत्र अंधेरी, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च मरोळ मुंबई, गोदीजी पार्श्वत मंदिर, नेसेट एलियाहू मुंबई, शार हर हमीम सिनेगॉग, मस्जिद भंडार मुंबई, मॅगेन डेव्हिड सिनेगॉग भायखळा, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च ठाणे, आग्यारी किंवा अग्नि मंदिर ठाणे, मयुरेश्वर मंदिर मोरगाव मंदिर पुणे, चिंतामणी, थेऊर, गिरिजात्मज, लेण्याद्री, महागणपती, रांजणगाव, खंडोबा मंदिर जेजुरी, संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर आळंदी, भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर खेड तालुका पुणे, संत तुकाराम महाराज समाधी मंदिर देहू पुणे, संत चोखामेळा समाधी पंढरपूर, संत सावतामाळी समाधी मंदिर आरण, विठोबा मंदिर पंढरपूर, शिखर शिंगणापूर सातारा, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, ज्योतिबा मंदिर कोल्हापूर, जैन मंदिर कुंभोज कोल्हापूर, रेणुकादेवी मंदिर माहूर नांदेड, गुरु गोविंद सिंग समाधी हुजूर साहिब नांदेड,
खंडोबा मंदिर मालेगाव नांदेड, श्री संत नामदेव महाराज देवस्थान उब्रज तालुका कंधार नांदेड, तुळजाभवानी मंदिर तुळजापूर धाराशिव, संत एकनाथ समाधी पैठण छत्रपती संभाजीनगर, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरूळ छत्रपती संभाजीनगर, जैन स्मारके येलोरा लेणी ह्यासुद्धा संभाजीनगर, तसेच विघ्नेश्वर मंदिर ओझर नाशिक, संत निवृत्तीनाथ समाधी इत्यादी तीर्थस्थळांना यामध्ये हे पात्र व्यक्ती भेट देऊ शकतात आणि स्वतःचं तीर्थाटन करू शकतात. तर अशा प्रकारची ही अत्यंत चांगली अशी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे. याबद्दल तुम्हाला माहिती ही आवडली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका.